कांद्याने वांदा केला, करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी मागं म्हणलं होतं एकदा 6 महिन्यापूर्वी, कांदा 200 रुपये किलो होऊ दे. झालाच आपले वाक्य खोटे नाही तर ते कधी. अरे भाऊन द्या 200-400 रुपये किलो कांदा. ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या, कधी त्याला चांगलं मिळू द्या, त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या. शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा सांगतो 10-12 गाया पाळल्या ना, दूध बीज चांगलं घालून बुलेट घ्यायची. असं दरिद्र एका हॉर्नची गाडी नाही घ्यायची, कधी डबल हॉर्न बसवायच्या गाडीला. अशी भाऊबंद पाहिलं वाजी चाला जो घेतली येड्या. नाही महाराज, ह्या जगात जर घामानं पैसा कमी नसेल ना तर मजा आणायला हरकतच नाही. आणि शेतकऱ्याला ती वेळ यायलाच पाहिजे, कारण सगळे मजा आणतात, फक्त कोण आणत नाही. आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे मला. गाडी का, कुल्फी का, कोंबड्या पाळा, सायकल पंक्चर काढा, काही करा, पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल. यावर आपलं मत काय? नोकऱ्याविषयी सोडा, नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या, हलकट. मला नोकरी कवा लागतो? बरं लागली नोकरी, चाल दे हिशोब मला. तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख. किती काढा बरं का हिशोब, शिकलेली पोरं. किती भरावं लागले तुम्हाला? 10 लाख. इंजिनियर पूर्ण व्हायला खर्च आला 10 लाख. पर वही पेन सगट. तू इंजिनियर केवढाच झाला? 20 लाखात. तुला जॉईंट करायला लागले 5 लाख, 25 लाख. कधी कमवशील तू? तेव्हा तू झाला 35चा. 36ला तुला पाहुणे आले, ते बी 3 वेळा नाही म्हणले बुवा. हाती आयला असं करता करता 38 आलं. 40ला तू पिवळा झाला, 41ला बाप झाला, 42ला शुगर आली, 45ला बीपी आला, 49ला गेला. तू पाहतो काय माया मग बंगला बांधतो का? अशी कितीतरी गेले नाहीत, किती रिटायर झाले, काही परमनंट नाही झाले, काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही. बरं, सहकारात नोकरी करणं सोपं नाही राहिलं आता. ज्यानं नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा. विरोधी पक्षाच्या सभेला जर दिसला सस्पेंड जागारी, त्याच्यापेक्षा कुल्फी का ना पडला उतर म्हशी बाजारा ना 150 रुपये म्हशी. 3 भेटल्या, झोप लिंबा खाली. महाराज ही व्यावसायिक मंडळ. तुम्हाला एक वाक्य सांगा, 11ला बाई कामाला येते, 5ला जाते. सध्या 4:30ला अंधार पडतोय. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचलती व तिथव्या कांद्याला आग लाव. लागेल ते लागायचं काय राहिलं. तिच्या का मोबाईल आहे, ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तोही बी गाडीवर नाही येत, सायकलीवर नाही येत. त्याला 300 नेलं, 200 किती झाले? 500. आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. सगळे चॅनल आहे तिच्या घरात. झोपताना मालिका पाहते, माशे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती. आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याचं. आज काय करता येतं का काय? आजच्या दिवस यावं राहिले तेवढी द्या काढू. ती म्हणती सांगल 10 वाजता, त्याला जमीन ठेवा का नाही? आज झाला मोकळा.